हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज पुन्हा आपल्याला चॉकलेट केकची ऑर्डर आली होती हाफ KGची. मोस्टली चॉकलेट केक भरपूर आवडतो, लहान मुलांना तर भरपूरच आवडतो. त्याच्यामुळे काल पण आपली चॉकलेट केकचीच ऑर्डर होती. आज पण पुन्हा चॉकलेट केकचीच ऑर्डर आहे हाफ KGची. तर बघा, आवडतात का तुम्हाला व्हिडिओ? आवडत असेल तर नक्की या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर असा सपोर्ट करा. नंतर उद्या पण रेड वेल्वेट केकची ऑर्डर आहे 1 KGची. तर त्या केकची स्टोरीसुद्धा खूप हे आहे, मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर असो, तर बघा, मी इथं डच क्रीम तयार करून घेतली होती. गनाश टाकलं होतं क्रीममध्ये. काय होतं ना, अर्जंट केकची ऑर्डर आली ना, तर गनाश आपण क्रीममध्ये टाकलं तर आपली क्रीम एकदम स्टेबल राहते, अजिबात मेल्ट होत नाही. आणि हा स्पॉन्ज मी रात्रीचं म्हणजे आदल्या दिवशीच बेक करून ठेवला होता. त्याच्यामुळे मग मी शुगर सिरपने असं सोक करून घेते आणि बोट लावून बघायचं, तर मग आपल्याला समजतं आपला स्पॉन्ज किती म्हणजे सोक झाला आहे ते. मग कसं तुमचा स्पॉन्ज जास्त स्पॉन्जी झाला असेल ना, तर त्याला शुगर सिरपने सोक करायची गरज नाही. क्रीममध्ये पण मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे केक असा खाताना काय ड्राय वगैरे लागत नाही. लागलं असं तर तुम्हाला वाटलं की आपला केक म्हणजे जास्त स्पॉन्जी नाही झाला आहे, तर तुम्ही शुगर सिरप अवश्य यूज करा, कारण की केक खाताना ड्राय लागतो. त्याच्यात आपण फ्रीजमध्ये ठेवतो, सेट करतो, त्याच्यामुळे तो जास्त ड्राय होतो. तुमचा केक कसा बेक झाला आहे त्याच्यावरून शुगर सिरप यूज करायचं आहे. पण काय होतं ना, जास्त पण शुगर सिरप यूज केलं तर खाताना म्हणजे केक कट केल्यावरती नंतर ते उचलताना त्याचे तुकडे पडतात. तर बघा, असं मी नंतर क्लीन करून घेतला बोर्ड. तर इथे कॅमेरा ऑफ झाला होता. त्याच्यानंतर असं मी क्लीन करून घेतला बोर्ड एकदम. नंतर हे बघा, असं एक डिश घ्यायची, त्याच्यावरती वाटी ठेवून केक ठेवायचा गनाश पोर करण्यासाठी. कारण काय होतं ना, म्हणजे ते गनाश सगळं म्हणजे वाया जात नाही. डिशमध्ये पडलं तर ते आपण नंतर यूज करू शकतो. तर अशा प्रकारे बघा हे करून घ्यायचं. तर परफेक्ट गनाशची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आलेला पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर बघा, मला जेवढी माहिती आहे तेवढी तर मी नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे बघा, इथे परत कॅमेरा माझा ऑफ झाला होता. ते बघा, अशी डिझाईन करून घेतली होती. पायपिंग बायमध्ये व्हाईट क्रीम घेतली, त्याला छोटंसं होल करायचं आणि अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही. नंतर मग त्याला चॉकलेट गार्निशिंग वगैरे लावून आपण केक डेकोरेट करणार आहे. तर बघा, अशा प्रकारे केक झाला होता. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तर नक्की कमेंट करा आणि चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.